नमस्कार मैत्रिणी, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात सातून टेलर चॅनल. आज आपण एक डिझायनर गाऊन पाहणार आहे. सर्वप्रथम आपण मापे पाहूया. उंची आहे 53 इंच पूर्ण गाऊनची. छाती आहे 36 इंच. टक्स पॉइंट 9 वर आहे. कंबर 30 वर आहे. पुढचा गळा 5 इंचावर आहे. मागचा गळा 4 इंचावर आहे. मुंडा 15 इंचावरती आहे. शोल्डर 14 इंचावरती आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, यासाठी मी 2 पार्ट मध्ये करणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये अप्पर पार्ट पाहणार आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये घेराचा पार्ट पाहणार आहे. मी हे 3 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि 3.5 मीटर मेन फॅब्रिक घेतलेला आहे, ज्याची विड्थ आहे ना 7 मीटर आहे. मेन फॅब्रिक हे माझं शायनिंग टाइप मध्ये आहे, जे नाईट वेअर पार्टीसाठी खूप सुंदर लुक येणार आहे याने. सर्वप्रथम आपण अस्तरवरती मापे टाकूया. सर्वप्रथम आपण अस्तरला खालच्या साईडने स्ट्रेट एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण ही स्ट्रेट लाईन केलेली ती आपण आधी कट करून घेऊया आणि कापडला एकसारखं लेवलला आणूया. आता आपण मापे टाकायला सुरुवात करूया. ही साईड माझी ओपन आहे आणि ही साईड माझी बंद आहे. सर्वप्रथम आपण ओपन साईडला बॅकचं माप टाकणार आहे, कारण आपल्याला पाठीमागेच्या साईडला झिप लावायचे आहे. झिप लावण्यासाठी आपण इथून अर्धा इंचचं अंतर सोडून एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता आपण अप्पर पार्टची उंची 15 इंच प्लस 1 इंच ऍड करून 16 वरती मार्किंग करणार आहे आणि लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया. शोल्डर आपला 14 आहे. 14च्या निम्मे 7 इंचावरती मार्किंग करूया आणि मुंडा पण 7 इंचावरती मार्क करूया. एक लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण इथून 1 इंच बाहेरच्या मुंड्यासाठी घेऊया आणि एक लाईन क्रॉस करायची आहे. इथून अर्धा इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपण टक्स पॉइंट आपण 6 वरती घेणार आहे आणि टक्स पॉइंटची उंची 5 वरती घेणार आहे. टक्स आपण अर्धा इंचाचा घेणार आहे. आता आपण कमरेचं माप टाकणार आहे. कंबर आपली 30 आहे. 30च्या निम्मा 15, 15च्या निम्मा 7.5 होतात. 7.5 मध्ये अर्धा इंच मिसळायचा आहे. 8 इंच. 8 इंचामध्ये आपण 2 इंच मिसळून घेणार आहे, म्हणजे 10 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहे. आणि इथून आपण एका छातीचं माप प्लस 1.5 इंच टाकणार आहे. एका छातीचं माप आपलं 9 इंच आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन साठी आपण ऍड करून घेणार आहे. आणि आपण ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण गळ्यासाठी इथून गळ्याची रुंदी 5 इंच सोडूया आणि गळ्याची उंची पाठीमागच्या गळ्याची उंची 4 इंचावरती आहे. 4 इंचावरती एक मार्क करूया आणि बॉक्स ड्रॉ करून घेऊया. आणि ह्याला आपण गोलाकार देऊन घेऊया.
हा आपला बॅक पार्ट आहे. मग हा कट करून घेऊया आता. आता आपण हा बॅक पार्टला बंद घडीच्या बाजूने ठेवलेला आहे. 1/2 इंच जे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे ते आपण सोडून दिलेलं आहे आणि आपण ॲज इट इज ड्रॉ करून घेणार आहे. आता आपण हा बॅक पार्ट काढून बाजूला ठेवूया आणि इथून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया पुढील मुंड्यासाठी. आता आपण खालच्या साईडने 1 इंच घेणार आहे आणि तिथून मुंड्याचा आकार देणार आहे पुढच्या. आता आपण पुढचा गळा हा 5 इंचाचा ठेवणार आहे. 5 इंचाचा वरती आपण मार्क करून घेऊया आणि आता आपण पुढच्या गळ्याचा आकार देऊया बॉक्स ड्रॉ करून. पुढचा गळा हा आपण व्ही शेप मध्ये देणार आहे. तर सर्वप्रथम आपण व्ही शेपचा तितकाच रेश मारून घेऊया आणि अर्धा इंचाचा कर्व देऊन घेऊया. आता आपण बॉडीच्या पार्टकडे बघू टर्न करूया. आता आपण टक्स पॉइंटची उंची टाकणार आहे. टक्स पॉइंटची उंची 9 इंचावरती आहे. 9 इंचावरती एक मार्किंग करून घेऊया आणि या साईडने 4 इंचावरती मार्किंग करून घेऊया. हीच मार्किंग आपण खालीही करून घेऊया. आता आपण इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण 1 इंच खाली घेऊया टक्स पॉइंट पासून आणि इथून 1 इंच या साईडला, इथून 1 इंच या साईडला आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घेऊया. या साईडने आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घेऊया. आता हे जे 2 इंच एक्स्ट्राच घेतलेले आहे तेच आपण 2 इंच एक्स्ट्रा इथेही घेणार आहे, जेणेकरून आपली फ्रंट बाजू वरती वरती सरकणार नाही, कमी पडणार नाही. आणि इथून 1 इंच खालच्या साईडने घ्यायचे आहे, जे डार्ट साठी आपण हे करणार आहे ते. इथून आपण क्रॉस लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि या साईडने इथेही. आणि आपण ही लाईन मुंड्यामध्ये जॉईन करून घेणार आहे. आणि हा शेपला आपण या साईडने इथे जॉईन करून घेणार आहे. हे आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. हा आपला फ्रंटचा पार्ट रेडी झालेला आहे. जिथे आपण टक्स पॉइंट टाकलेला आहे तिथे आपण एक नॉच देऊन घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला पॅड अटॅच करायला सोपं जाईल म्हणून आपण तिथे एक नॉच दिलेला आहे. हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण मेन फॅब्रिक वरती कटिंग करून घेऊया. या प्रकारे मी अस्तर मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवून सेट केलेला आहे. आता हे मी कट करते. आता आपण स्टिचिंगचा पार्ट पाहूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण अस्तरचा पार्ट जॉईन करून घेऊया आणि नंतर ना आपण मेन फॅब्रिक जॉईन करून घेऊया. हा पार्ट आपण फ्रंटच्या पार्ट वरती ठेवून शिलाई मारून घेऊया या पद्धतीने.
याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट जॉईन करून घेऊया. आता आपण मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊया साईडचे कप्स. याच पद्धतीने दुसऱ्याही साईडचा आपण शिलाई मारून घेणार आहे. आता आपण कप्स अटॅच करणार आहे, त्यासाठी वरच्या साईडने आपण 11 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि मार्किंग वरती आपण कपचा हा पार्ट या पद्धतीने फोल्ड करून सेंटर अटॅच करायचा. सेंटरला मार्क करायचा. हा सेंटर आणि हा सेंटर मॅच करायचा. इथे एक पिननी सेट करून घेऊया आपण. कप्सला आपण या साईडने ठेवायचं आहे, जेणेकरून या साईडने आपल्या मेन फॅब्रिक येईल आणि याचं सेंटरला सेंटर मॅच करून घेऊया. हे बघा, इथे मी सेफ्टी पिन लावून घेते. आणि खालच्या साईडने गोल अशी शिलाई मारून घेऊया. आता कप्स जॉईन करून झालेले आहे. आता सरळ बाजूवरती मी सरळ बाजू ठेवलेली आहे आणि आर्म होलच्या साईडने आणि नेकच्या साईडने शिलाई मारते. हे बघा, या पद्धतीने सेट करून घेतलेला आहे पिण्याने. गळ्यावर आपण नॉच मारून घेऊया. या पद्धतीने पलटी झालेला आहे आपल्या नेक आणि आर्म होमच्या साईडने आपण एक शिलाई मारून घेणार आहे वरच्या साईडने. फ्रंटचा पार्ट असा लुक मध्ये दिसत आहे आपला. आता आपण बॅक पार्ट कडे जाऊया. आता आपण बॅक साईडला चेन लावणार आहे, त्यासाठी आपण मुंडापासून यापर्यंत एक शिलाई मारून घेणार आहे.
या प्रकारे शिलाई मारून हा पार्ट आपला पलटी झालेला आहे. याच्या वरच्या साईडने आपण एक शिलाई टाकून मारूया. मला तुमचे कुठं नाही घरी. डबा किती वाजता बनवू? डबा आपण बॅक पार्ट जॉईन करून घेतलेला आहे. याच्या आपण आधी इनविजिबल चेन पण लावलेली आहे आणि खांदा शोल्डर जॉईन केलेला आहे. आता आपण मेन पार्ट बघणार आहोत ऑफ शोल्डरचा. आता आपण मेन पार्टच्या साठी ब्लाउजला नेक डिझाईनला आपण शेप मध्ये अपर पार्टला मी मेन फॅब्रिक वरती या पद्धतीने सेट करून ठेवलेले आहे. कुठेही रिंकल येऊन द्यायचे नाही. गळ्याची डिझाईन आहे ती आपण आधी ड्रॉ करून घेऊया. हे बघा या पद्धतीने. शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण ब्लाउजचा पार्ट बाजूला करायचा. आता ही बॅक साइड आहे तिथे 4 इंचाचं अंतर घ्यायचं. शोल्डरच्या साईडने आपण 4 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि इथून आपण 2 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि हे अंतर थोडंसं आपण या साईडला वाढवायचं आहे जेणेकरून आपल्याला जो पीक आहे त्याच्याप्रमाणे आकार येईल आणि याला राऊंड शेप करून द्यायचा आहे आकार. आता हे आपण कट करून घेऊया. आता आपण हा पार्ट कट केलेला आहे. या पार्टला सरळ बाजूवरती सरळ ठेवून दुसराही पार्ट कट करून घेणार आहे. याच पद्धतीने आपण अस्तरही कट करणार आहे आणि अस्तरला आपण कॅनव्हासही लावून घेणार आहे. सर्वप्रथम अस्तर कट करून घेऊया. आता आपण हा स्टिचिंगचा पार्ट बघणार आहे. सर्वप्रथम आपण खालच्या साईडने शिलाई मारून घेणार आहे इथपर्यंत. चला आपण सुरुवात करूया. आता आपण इथे नॉच मारूया आणि हे पलटी करून घेऊया. आणि याच्यावर आता कडाने शिलाई मारून घेऊया. आता आपण कॉलरचा पार्ट आपण
अटॅच करणार आहे, त्यासाठी पाठीमागच्या साईडची चेन ओपन केलेली आहे आणि हा पार्ट सरळ ठेवला आहे बॅक साईडने. म्हणजे ही आपली उलट साईड आहे आणि ही आपली सुलट साईड आहे. या साईडने ठेवून आपण अटॅच करणार आहे. हे बघा. गळ्याच्या सेंटरवरती आणून स्टॉप करायची आहे शिलाई आपली आणि तिथून आपण ती बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण हा पार्ट पलटी करून घेऊया या साईडने, म्हणजे फ्रंट पार्ट वरती येईल. हे बघा, या पद्धतीने फिनिशिंग येते. आता एक दाब शिलाई आपण वरच्या साईडने करून घेऊया, म्हणजे आपली कॉलर हलणार नाही. याच पद्धतीने आपण दुसरी कॉलर लावून घेऊया. या पद्धतीने सरळ बाजू आपण खाली टाकलेली कॉलरची आणि याच्यावरती आपण उलट बाजूवरती ठेवलेली आहे. आता हे बघा, आपल्या इथे जे टोकं दिसत आहे ज्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. आता आपण या साईडने अशी शिलाई मारून घेणार आहे इथपर्यंत, म्हणजे हे व्यवस्थित पलटी होताना दिसेल. हा फायनल लुक आहे आपला कॉलरचा. मी तुम्हाला अशी दाखवते. हे बघा, हा फ्रंट साइड आहे, अशा प्रकारे दिसते आणि बॅक साइड आपली या पद्धतीने दिसत आहे. खूप सुंदर लुक झालेला आहे तयार. आता आपण साइडनी शिलाई मारूया आणि अपर पार्ट रेडी करून घेऊया.